ओम नमो भगवते वासुदेवाय. दशम स्कंद अथ षोडशोध्याय. 16वा अध्याय. 10वा स्कंद 16वा अध्याय. जय भक्तजन कामकल्पद्रुमा श्रेयदायका अरिष्टनाशना मनमोहना मेघश्यामा राहो प्रेम तुझे पायी. एके दिवशी अरिष्ट नामक दैत्य पातला बैल रूप दृष्ट भूमिखुरांनी असे उकरित पाडी टेकाडे शिंगांनी. महाकाय तो होता वृषभ वशिंडानी उडवले मेघ मध्येच करी मलमूत्र त्याग फोडी ढरकाळ्या मोठ्याने. ऐसे पाहता हे अरिष्ट गोकुळवासी जना झाले कष्ट. धावोनी सांगती कृष्ण मात करी रक्षण म्हणून या. कृष्ण वृषभा पुढे पातला दंड थोपटोनी ठाकला. सवे मित्रा घेऊनी सकळा मार्गी उभा निर्भयपणे. वृषभासूर आला धावोनी कृष्णे रेटाला शिंगे धरुनी. मग पाडिले त्यास धरणी शिंग उपटले बैलाचे त्याच शिंगे करुनी प्रहार. कृष्णे मारिला अरिष्टासूर निर्जर करती जय जयकार. वृष्टी होय पुष्पांची भक्तांशी पडता जड भारी ती आठवावा श्रीहरी. अरिष्ट अवघे निरसन करी प्रत्यक्ष धाविले गोपांना. असो इकडे मथुरा नगरी राजा कंसाचे राजमंदिरी. येती नारद विश्वसंचारी पुढील कार्य साधाया. नारदा शत्रू मित्र समान म्हणून सकळ देती मान. कंसे केले नारद पूजन आगमन कारण विचारिले. नारद म्हणे महाराजा गोकुळी वाडे वैरी तुझा. निश्चित पैसला असे कैसा कारणे उपाय माराया. वसुदेवाचा आठवा सुत नंदाचे घरी आले असे नांदत. सत्य सांगतो तुला मात स्वहित आता करी काही. ईश्वर इच्छेने भक्त वर्तती कृष्णे पेरले नारदाप्रती. म्हणून सांगे कंसामती नारद भक्त शिरोमणी. नारद गेले निजस्थाना कंसे पाचारिले मंत्रीगणा. काय करावे कारस्थान पुसे विचार मंत्र्यांशी. विचार केला मग त्यांनी धनुर्यागाचे निमित्त करुनी. कृष्णा पाचारावे मथुरे लागोनी करावा घात कपटाने. उत्तम रचावे प्रेक्षगार व्यूह रचावा मंडलाकार. मुष्टिक चानूर शल तो शल अधिमल्ल प्रेरावे. रंगद्वारावरी कुवलय पिढे हत्ती ठेवावा मत्त थोर. कृष्णाचे घालावा अंगावर करता प्रवेशू रंगमंडपी. मल्लयुद्धासी पाचारण करुणी मारावे तक्षण. ऐसा कट तैरचून दिली आज्ञा मंत्र्यांना. यादव कुळीचा श्रेष्ठ वीर मग पाचारीला वृद्ध अंक्रूर. कंस कार्य साधक असे चतुर करी गौरव अंक्रूराचा. राजकारणी धुरंधर होता यदुश्रेष्ठ अक्रूर. राजनिष्ठा दावी वरवर न करी बैर कंसाशी. अक्रूराशी म्हणे राजा तुची हित करता माझा विचार सांगावा तुझा भेद सांगे विवाचा. तुझवरी नंदाचा विश्वास म्हणून जाई जे गोकुळास. आमंत्रण करावे सकाळच धनुर्याग महोत्सवी. कृष्णा सारामा स गोपयेती तै मारू मल्ला हाती. अनंतर मारू वासुदेवासी यदु वृष्णी दशार्हा. ते राज्य होईल निष्कटक विचार आमचा असे सम्यक. तुवा व्हावे कार्यसाधक मित्रामुचा तू अससी. अक्रूर म्हणे तू चतुर परम तुझा विचार असे उत्तम. स्वये जाऊनी आणि न राम आणि कृष्णा मथुरेसी. कंसाचा घेऊन निरोप अक्रूर ग्रही येत. आनंद नमावे गगनात म्हणे दैव उदयले. कधी घडेल कृष्ण दर्शन ऐशी तळमळ. रात्रंदिन दैव अनुकूल झाले जाण पुण्य फळले जन्मीचे. आता गोकुळीचे वर्तमान ऐकावे जी श्रोते जन. अश्वरूप दैत्य केशी नाम घाली थैमान ग्रामात. टापांचा ध्वनी येई घोर पृथ्वी झाली झरझर. खिंकाळ्याने नारी नर भया भीत गोकुळीचे. मार्गी पाहता नंदकुमार अश्व चालू नये त्यावर. दुगाड्या झाडी ते असुर धरले पाय कृष्णाने. फिरवणी त्यास गरगर भिरकावून दिला दूरवर. पुनरपी धावला अश्वासूर मुख पसरवणी कृष्णावरी. कृष्णे त्याचे मुखे हात घालून फुगविला कल्पनातीत. तेने व्याकुळा अश्वदैत्य श्वासोश्वास करवेना. कैशीची गती झाली तैसी पिकली काकडी फुटे जैसी. गतप्राण होऊनी पडे भूमिसी. कृष्ण काढिला मग हात विजयी होऊनी श्रीहरी. मग आले निज मंदिरी. माता त्यासी लिंबलोन करी स्नान करी भोजनादी सारियले. कृष्ण एकांती सुखासनी तै पातले. नारद मुनी स्तवन करती हात जोडूनी. जय जय कृष्णनाथा तू अप्रमेय आत्मा योगेश्वर. वासुदेव जगदीश्वर अखिलवासी सात्वन प्रवर. साक्षी ईश्वर मायापती. जगदुत्पत्ती स्थितिलय करसी तुंची निरामय. दुष्ट दैत्यांचा काळ असुर संहारक तुची बा. करावया धर्मरक्षणा यदुकुळी जालासी अवतीर्ण. प्रकृती परत
पुरुषमान कार्य साधावे पुढीलही स्वकार्याचे करून स्मरण नारद करता झाला गमन कृष्ण करावया गोचारण जाई वनी गोपांसवे एके दिवशी सखे गोपाळ चोर शेळ्यांचा खेळती खेळ कुणी झाले मेंढपाळ कोणी चोर कुणी शेळ्या मायासुराचा पुत्र चतुर तेथा आला योमासुर गोप वेश धरुनी मिसळे सत्वर गोप सवंगडी या माझारी मग पाडले दोन गट सवंगडी वाटे कृष्णनाथ चोर पक्षी वाटला दैत्य आरंभ केला खेळाया शेळ्या झाली जी का पोरे त्यांना पळले योमासुरे गुये माझी नेली सारे शेळा लावली द्वाराशी त्याचा हा कपट वृत्तांत श्रीकृष्णाशी होता ज्ञात द्वंद्व युद्ध करणी मारला दैत्य मुक्त केले गोपाळ परतून येता सायंकाळी मात झाली घरोघरी आरत्या करी गोपनारी धन्य आमचा व्रजराज असो मागील संधान धनुर्यागाचे द्यावया आमंत्रण कैसे आज्ञापिला यदुभूषण भक्त अक्रूर महात्मा दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी अक्रूर निघे जावया गोकुळी रक्षी रथी बैसोनी अश्वाहकारी करी विचार चित्तात काय माझे नेनो पुण्य कवन घडले तपाचरण मजला होणार कृष्ण दर्शन महद भाग्य हे माझे प्रपंच गुंतले माझे मन त्या मला दुर्लभ कृष्ण दर्शन परी श्री हरी दया घन तेने केली कृपा मज भव नदी माझी होतो बुडत तरलो आजी सत्य सत्य अमंगल जे झाले नष्ट जन्म सफळ झाला जे योगी जनांचे नित्य ध्येय ते हे दिसतील कृष्ण पाय आता भाग्य उने काय केला कंसे उपकार ज्या चरण नखाचे तेज स्वज्वळ अज्ञानांधकार नाशी केवळ ब्रह्मादिक ठेविती जते भाव पाहिन ती पद कमळे इंद्रादिदेव वंदिती जासी जे शंकराचे निज मानसी लक्ष्मी त्याची झाली दासी पाहिन ती पद कमळे ज्यांना ऋषी मुनी आराधिती भक्त भागवत जे पूजिती गोपी कुच कुंकमे रंजित असती पाहिन ती पद कमळे ध्वजव्रजांकुश चिन्हे शोभती गोचारणार्थ वनी हिंडती रक्त पद्मासम कोमल कांती पाहिन ती पद कमळे पहा होता ती शुभ शकुन सव्या घालून जाती हरिण मजला घडणार कृष्ण दर्शन होणार सार्थक जन्माचे रक्त कमलायसी नयन कमले माथा उडवी केश कुरळे सुख पौलावरी स्मित वेलसे सरळ नासिका चापे कळी मोर पिसी खोविले मुकुटी केशर कस्तूर रेखिली ललाटी ऐसे मुख कमळ पडेल दिठी सापल्य होईल नेत्रांचे भूभार हरावया अवतीर्ण करावया धर्म संस्थापन यदु कुळभूषण श्रीकृष्ण आज पायन सद्भाग्ये सकळ सौंदर्याचा निधी पायन सोनेत्री मी जधी जन्म सफळ होईन तरी कृष्ण गुणागुणी पाहिन मी गुणकर्मे ज्याचे मंगळमय अवतारलेला निरामय वर्णन करीते वाङ्मय पवित्र करी जगताला अलंकार घातले प्रेतावरी त्याज्यती सर्वापरी हरिलीला न वर्णे जी खवे खरी त्याज्य सर्वथा जाणावी संत श्रेष्ठाचे आश्रयस्थान लक्ष्मीचे जे निज स्थान सकल सौंदर्याचे निदान महादानंद नेत्रांचा त्या कृष्णाचे घडेल दर्शन पुरसूचना देती शकुन योगी करते ज्याचे ध्यान तो श्रीकृष्ण पाहिन मी रामकृष्ण दिसता मजनयनी तात्काळ उतरीन रथातुनी त्यांना जाईल लोटांगणी वंदिन गायी कोपसके श्रीहरी आपला अभयहस्त माझ्या शेरे ठेविला सत्य काळ सर्पाचा हरतो दर्प ऐसा श्रीकर कृष्णाचा जो हात ठेवता बळीशरी त्रैलोकी तो पावला थोरी ज्याच्या कृपे स्वर्गावरी करी राज देवेंद्र तो श्रीकृष्णाचा कोमल कर श्वेतपत्रा सम दिसे सुंदर हरले गोपींचे श्रम सकल रास प्रसंगी ज्या हसते तो हात पडता माझे माथा सकळ सरेल माझी चिंता मग ते बाधिल भवव्यथा भक्ती जडेल तत्पायी उभा राहता हात जोडून हास्यपूर्वक कृपावलोकन मजकडे करील ना श्रीकृष्ण कमल नयन दयानिधी तेने पाहता कृपादृष्टी सर्व पापे नष्ट होती संशय रहित होतील स्थिती होईन मी शांतचित्त मजशी जाणून मित्राप्त त्यासी कळेल मी तद्भक्त प्रेमे आलिंगन देईन नाथ होईन पवित्र त्यायोगे श्रीकृष्णाचे आलिंगने सर्व तुटतील कार्यबंधने मजसी पाहता नारायण होईल कृतकृत्य इहलोकी मजशी जाणून कंस प्रेरित मजवरी होईल का कृष्णरुष्ट परी समदृष्टी तो भगवंत भाव जाणे अंतरीचा अरी मित्र त्यास समान साक्षी रूप तो भगवान निज भक्तांचा पूर्वी तो काम जैसा फल दे कल्पतरू माझे मनीचे मनोरथ कृष्ण पुरविले यथार्थ कृष्णा राम धरून हात नेतील मज गृहांतरी माझे करुणी आदर तिथ्य सकळ मिळतील तेथे आप्त मथुरेची पुसतील मात मृदू मधुर संभाषणे ऐसी मनी चिंतन करीत अक्रूर पातला गोकुळात कृष्ण पद चिन्हे पाये धुलित तरे रथातून तात्काळ व्रजभूमी धन्य धन्य त्यावरी उमटले श्रीपाद चिन्ह
श्रीपद चिन्ह म्हणून निघाली लोटांगण सात्विक भाव दाटले. मी एक यदुकुळीचा प्रवर राजमान्य मी कोणी अक्रूर ऐसा नूरला अहंकार लोळे धुळीत गोकुळीच्या. मी तव कंसे प्रेषित दूत म्हणून गोकुळीचे जन समस्त मारतील के असे न वाटत भयही त्यांचे अनुमात्रे. मथुरेपासून गोकुळापर्यंत येत असता कृष्णाचे आठवत तेने नुरली देहांब्रात चित्त झाले कृष्णाकार. गोकुळी पातला कैसा तीर आश्चर्यपाती त्या नर नारी परिणवताची देहावरी आला द्वारी नंदाच्या. तव झाली सायंकाळ दीप उजळे घरोघर घरी परतले गाई गोपाळ दोहन होतसे गोठ्यात. पितांबरधारी श्रीकृष्ण आणि नीलवस्त्रधारी बलराम करीत होते गोदोहन. झाले दर्शन अक्रूरास सुहास्य ज्याच्या मुखावरी स्निग्ध भाव विलसे नेत्रांवरी सुगंध उट्या लाविल्या शरीरी. केशर कस्तुरी ललाटी गळा रोळत असे वैजयंती फुलांचे गजरे शोभती हाती. वस्त्राभूषणांची पसरली द्युती वय किशोर दोघांचे. ऐसे पाहता रामकृष्ण अक्रूरे धरले त्यांचे चरण. अष्ट सात्विक भाव आले दाटून नोठवे भाव भक्त अक्रूरा. चक्रांकित स्वकरे उचलून कृष्णे दिदले दृढालिंगन. अक्रूर मनोरथ केले पूर्ण अंतर साक्षी भगवंत. रामही अलिंगी तेने रीती उभयतांची धरली त्यासी हाती. सन्माने त्यासी गृहिणीती आसन देती बैसावया. अक्रूरा दिले उच्चासन स्वस्ते करती पादक चालन. मधुक पर्कादी केले पूजन वस्त्रभूषणे अर्पियली. दक्षिणा म्हणून गोप्रदान हळूहळू करती पाद संवाधन. हाती घेऊनी मग विंजन वारा घालती अक्रूरा. परमान्नाचे भोजन घालती त्रयोदश गुणी विडे देती. सुवासिक फुले तयार पिती आणून बसविला सुखासनी. अक्रूराचे दो बाजूनी बळरामा आणि ऋषिकेश उभे राहिले विनय वृत्ती. सन्मुख बसला श्रीनंद म्हणे नंद सखा अक्रूर. क्रिमर्त आला सेबा गोकुळा कैसे पुसावे तुझ्या कुशला. राजा असता कंसासम कंस असता मथुरा नृपती. काय पुसावी तुमची स्थिती. मेंढ्या पाळी पशु पाघात की तैसी गत तुमची असे. मारले बहिणीचे पुत्र संतान त्या कंसाचे तुम्ही प्रजानन. तुमचे कैचे क्षेम कल्याण दुःख होत असे मज लागी. ऐसे नंदाचे स्पष्ट भाषण ऐकता अक्रूरा समाधान. गेले मार्गीचे परिश्रम धन्य वाटले चित्तासी. सुख दुःखाच्या करुणी गोष्टी मग निद्रास्त गमन करती. आनंद न मावे अक्रूर चित्ती धन्य झाला जन्म म्हणे. एवोन या नर जन्मासी जेने भजले ज्ञानेशाशी. उने काय मग त्याशी म्हणे दास चरणांचा. इति श्रीचरण दास विरचिते सुलभ संक्षिप्त भागवते. दशम स्कंद अरिष्टासुरवध योमासुरवध धनुर्याग प्रस्ताव. अक्रूरस्य गोकुळगमनम नाम षोडशोऽध्याय संपूर्ण. श्रीकृष्णार्पणमस्तु.